ग्रामपंचायतीची वास्तू याच्या उद्घाटनासाठी आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. या कार्यक्रमाला आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उपस्थिती आहे. शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटकेंची आहे. जगन्नाथ बापू शेवाळे, अशोक बापू पवार, रमेश अप्पा सोरा, देवीदास बनसाळी, केरी कंचन, सोफान कंचन, अशा सरपंच सौरसूर्या कांचन, प्रकाश मस्के, अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाला आज येता आलं याचा मला आनंद आहे. गेली अनेक वर्ष या नात्या निमित्तानं मी इथे येत असतो. गावांशी काही नातं जुळतं, ऋणानुबंध तयार होतात. उदयकांच्या बनल्याच्या नंतर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या भागातल्या सामान्य लोकांनी गांधी नेहरूंचा विचार हा मजबूत करण्याच्यासाठी हातभार लावला, त्या गावांच्या मालिकेमध्ये उदयकांचांचा उल्लेख हा संबंध देशात केला जातो. आज इथं आल्याच्या नंतर मणिबाईंची आठवण होते, बापू कांचन यांची आठवण होते, दत्तोबा कांचन यांची आठवण होते. अनेकांची नावं या ठिकाणी सांगता येईल. त्या सुरुवातीच्या काळामध्ये हे गाव एवढं वाढलेलं नसतं, पण या गावामध्ये अनेकांची वर्दळ असायची. आणि त्याचं महत्त्वाचं कारण याच भागामध्ये जगामध्ये देशामध्ये काय चाललं आहे याची नोंद घेऊन विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज होती. लहानसं उदय कांचन मला आठवतं की एक दिवशी इथं मी आलो होतो आणि आल्याच्या नंतर बापूंच्याकडं पु ल देशपांडे आणि गदी मालगुंकर होते. मराठीचे अत्यंत उच्च दर्जाचे लेखक ज्यांचा नावलौकिक देशाच्या साहित्यामध्ये फार मोठा आहे, त्यांची उपस्थिती या गावामध्ये होती. आणि म्हणून या गावाने नाती जपलेली आहेत, माणसं जोडलेली आहेत आणि स्वातंत्र्य चळवळीचा विचार हा काही शोधलेला नाही. आणि हे अनेक वर्ष आपण होतो आहे. कधी काही निवडणुकीसाठी सुद्धा मी आलो असेल, एखाद दुसरा प्रसंग शोधला तर माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये प्रचार करायला इथं कधी यावं लागलं नाही. आज देवीदास आहेत, बाकीचे लोक आहेत, जबाबदारी घेतात आणि मला सांगतात की महाराष्ट्रात तुम्ही काम करा, इथं आम्ही बघतो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण विचाराला पाठिंबा, विचार जतन करणं हे सूत्र उदयकांचांनी कायम ठेवलेलं आहे. आज चित्र बदलतं आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी खासदारांनी केला, आमदारांनी केला. नागरीकरण होतं आहे, गावं बदलतात. कळत नाही अनेक ठिकाणी आपण कुठं आलो.
आणि आणखीन होणार आहे. आणि त्याची काही कारणं आहेत. एक प्रदेशाचा लोकसंख्येचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतो आहे. आज राज्यात आणि देशामध्ये आम्हाला हे चित्र बघायला मिळतं की लोकसंख्या वाढते, जमीन कमी होते, शेतीची जमीन कमी होते. आणि त्याचं कारण शेतीची जमीन अन्य कामाच्यासाठी घ्यावी लागते आणि त्याचा परिणाम एकंदर वातावरण बदललेलं दिसतं. गेल्या 10 दिवसापूर्वी माझ्याकडे एक बैठक बोलवली होती. पुरंदरचा विमानतळ. स्थानिक लोकांचा विरोध होता. सविस्तरपणाने चर्चा केली. लोकांना सांगितलं की तुमच्या हिताची जपणूक कशी करायची त्याची काळजी घेऊन जिल्हाधिकारी, बाकीचे अधिकारी त्या सगळ्यांना मी निमंत्रित केलं. ज्यांची जमीन जाते त्यांना बोलवलं आणि त्यांना फसवून दिलं. आता त्या कामाच्यासाठी त्यांचा विरोध 100% गेला असं मी म्हणत नाही, पण कमी झालेला आहे. हा एक विमानतळ झाल्याच्या नंतर चित्र बघतोय मी अनेकदा बारामतीवरनं किंवा इथून हेलिकॉप्टरने जात असतो. कधी मुंबईला, कधी आणखीन गावामध्ये. पण मुंबईला जाताना हेलिकॉप्टरने निघालं पनवेलचं पुढं एक वेगळं चित्र दिसतं. आणि ते वेगळं चित्र म्हणजे मुंबईचा विमानतळ आहे तो आता तिथे जाणार आहे. तो आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. आणि सगळं चित्र बदललं. मोठे कारखाने येत आहेत, मोठ्या संस्था येत आहेत, न ओळखीचे अनेक लोक भेटत आहेत. पण ते होणार. आणि हेच चित्र पुरंदर होईल. तर हा जो विमानतळ आहे हा तुम्ही सासवडकडनं आलात की फारगाव आणि त्या भागामध्ये त्याचं केंद्र असेल. उदय कांचनवरनं गेलात तर त्याची जवळीक या ठिकाणी असेल. बारामतीकडनं सुह्यावर आलात त्याचं मध्यवर्ती ठिकाणचे असेल. आणि सासवडकडनं आलात तर त्याच्या इथे मध्यवर्ती ठिकाण असेल. आणि हा विमानतळ निवड पुरंदर किंवा पुणे याच्यासाठी सीमित राहणार नाही. तो ज्या वेळेला उदय कांचन होईल त्याला उदय कांचनपासून ते सोलापूरपर्यंतचे जे घटक आहेत की ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे त्यांचा मार्ग हा राहणार आहे. उदय कांचनला येत असताना अहमदनगरवरून येणारी ट्रॅफिक ज्यांना परदेशात जायचं आहे ती या रस्त्याने येणार आहे. आणि ती बस हजरपूरपासून येणाऱ्या रस्त्याला आहे. आणि ती बस सातारा आणि नंतरच्या काळामध्ये तुमचं सासवड आणि सासवडवरून इथं याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की एक प्रकल्प किती परिणाम होणार आहे आणि चित्र किती बदलणार आहे. पण हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण हे करायचं असेल तर दुर्दैवानं जमीन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून जमीन कमी होते, माणसं कमी राहिली नाही. त्या जमिनीचं ओझं वाढलेलं आहे. ही जमीन इकडं तिकडं कामाला दिली. एका पुणे जिल्ह्यामध्ये अनेक धरणं आपण बांधली. सासकवांचं धरण बांधलं, खाली उजनीचं धरण बांधलं, वरच्या बाजूला इंग्रजांच्या काळामध्ये भारगरचं धरण झालं आणि फार जुन्नरपर्यंत अनेक धरणं आपण बांधली. या धरणाचा फायदा लोकांचं जीवनमान बदललं. आज पहिल्यासारखं चित्र दिसत नाही. जुन्नरला गेल्याच्या नंतर एकेकाळी मला जुन्नरच्या निवडणुकीच्यासाठी सभा घ्यायची असेल
तर ते आम्ही जुन्नरला घ्यायचो नाही, ते मुंबईत घ्यायचो. आणि त्याचं कारण जुन्नर हे मुंबईत जास्त होतं. मुंबई शहरामध्ये जुन्नरच्या लोकांचा उल्लेख जुन्नरी म्हणून करतात. आणि ही जुन्नरीची लोकसंख्या मुंबईमध्ये इतक्यात वाढली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की त्या काळामध्ये विकास नव्हता. पण ही धरणं केली, त्या धरणाच्या उभारणीतून शेती सुधारली. आज साखर कारखाने चांगले चालू आहेत, केळीच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत. नारायणगावच्या नंतर खाली उतरतात, डायरेक्ट मुंबईचं मार्केट आणि केलेला माल हा देशाच्या बाहेरसुद्धा पाठवतात. आणि या सगळ्या गोष्टींनी आज जुन्नर बदललं हे चित्र दिसतं. आणि हे फक्त जुन्नर नाही, ही गोष्ट आंबेगावात दिसेल, ही गोष्ट खेडमध्ये दिसेल, ही गोष्ट हवेली तालुक्यात दिसते. ह्या सगळे बदल हे होत आहेत. आणि या बदलांची नोंद घेऊन आपणसुद्धा बदललं पाहिजे. आणि आपल्या कुटुंबाच्या पुढच्या पिढीची मानसिकता ही बदलली पाहिजे. आता नवीन क्षेत्रामध्ये हा जायचा निकाल घ्यावा लागेल. आज तुमच्या भागातून जाताना नेहमी ही जी नर्सरी बघायला मिळते, आज इथली लोकं अनेक ठिकाणी जात असतात. एक नवीन धंदा काढला, स्थानिक लोकांनी काढला. आंध्रच्या लोकांची मदत घेतली, तेलंगणाच्या लोकांची मदत घेतली. आणि आज एका वेगळ्या धंद्याला आपण सुरुवात झाली. बहिणी शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसायाच्या मध्ये अधिक लक्ष घातलेले. आणि त्याचा परिणाम हा सुंदर झाला. त्यांनी काम करत असताना ते जे विहीर आहे त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल या प्रकारचा निर्णय घेतला. आणि एक प्रकारची देशामध्ये धवल क्रांती, दुधाची क्रांती झाली म्हणतो. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं. आणि त्याचं केंद्र हेच या ठिकाणी होतं. मला आठवतं की त्यांच्या संस्थेमध्ये देशाचे अत्यंत महत्त्वाचे लोक होते. मणिबाई हे संस्थापक असते, पण तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल की त्याच्यामध्ये संचालक असते. त्याच्यात यशवंतराव चव्हाण होते, वसंतराव नाईक होते. जी माणसं राज्य आणि देश चालवतात ते उदय कांचनच्या या संस्थेमध्ये सहभागी झालेले होते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे जमिनीवरचं प्रेशर, दिवसेंदिवस शेतीवर होणारा ताण हा लक्षात घेऊन काही बदल केले पाहिजेत. आणि त्या बदलाची सुरुवात मणिबाई इथं करत असतील तर त्याला हातभार लावला पाहिजे. म्हणजे तो विचार हा राज्यात आणि देशात सगळीकडे जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून उदय कांचनकर वगैरेचा दृष्टिकोन या ज्येष्ठ नेत्यांचा होता. आणि म्हणून आज राजकारणामध्ये वेगळे दिवस आहेत. यश अपयश हे अनेक असतं, त्याची काही फारशी चिंता करायची नसते. राज्य बदलत असतात, नवीन राज्यकर्ते येत असतात. पण राज्य हातात आल्याच्यानंतर देशाचं आणि सामाजिक ऐक्य याच्यात तडजोड करायची नसते. ज्या दिवशी याच्यात तडजोड केली जाईल त्याची किंमत समाजाच्या शेवटच्या माणसाला ही अधिक द्यावीशी वाटते. आणि त्या दृष्टिकोनातून हे बदल लक्षामध्ये घेतले. शेती एकच शेती हे तर आपण करतो, पण निवड शेती करून चालणार नाही. उद्योगधंद्यात लक्ष घालावं लागेल. आणि तेही जाणीवपूर्वक वाढवायचं काम महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाने केलेलं होतं. मला आठवतं आहे मी कॉलेजमध्ये शिकत असताना एक दिवशी पिंपरी चिंचवड भागामध्ये काही कार्यक्रमाच्यासाठी गेल्याच्यानंतर तेलकोचा कारखाना त्या ठिकाणी उभा राहतो आहे असं दिसतं. अधिक माहिती घेतली, तो कारखाना उभा राहिला.
आणि हा कारखाना उभा राहिला कसा? एकेकाळी फुलं शहर हे विद्येचं माहेरघर होतं. आज विद्येचं माहेरघर आहे, पण हे दुय्यम स्थान आहे. आज त्या ठिकाणी कारखानदारी वाढली. महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर, यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण केलं पाहिजे ही भूमिका त्यांनी कटाक्षानं मांडली. एक काळ असा होता की मुंबई ही औद्योगिक नव्हती. या मुंबई शहरामध्ये 110 कापसाच्या गिरण्या होत्या. आज एक आहे. बाकीच्या गिरण्या गेल्या. विकेंद्रीकरण कुठं मालेगावला आहे, कुठं भिवंडीला आहे, कुठं इचलकरंजीला आहे, कुठं विचारला आहे. आज टेक्स्टाईलचा धंदा मुंबईचा गेला. मग मुंबईत आलं काय? मुंबईत असं आलं, व्हाईट करून जाऊ ऑफिसेस, निर्यात, एक्सपोर्ट आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. त्यामुळे त्याचा चेहरा बदलला. ही मुंबई जशी बदलली तशी यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाने पुण्याचा बदल हा सुद्धा करायचा होता. मगाशी मी सांगितलं की चव्हाण साहेबांनी बैठक बोलून पुन्हा हे विद्येचं केंद्र जपूया, पण इथं कारखानदारी वाढली पाहिजे हा निकाल घेतला. आणि त्याच्यामध्ये टेल्को आले, त्याच्यामध्ये बजाज आले, त्याच्यामध्ये किर्लोस्कर आले. अनेक कारखाने पुण्याच्या आजूबाजूला राहिले. आज ते केंद्रित कारखानदारी याच्या काही समस्या असतात. गर्दी होती. रस्त्याने आज इथून अनेकदा जाणंसुद्धा अवघड असतं. संध्याकाळी 6च्या आसपास निघायचं झालं इथनं पुण्याला तर तासात 1.5 तास असतो. चाकणवरून पुण्यात यायला तास 1.5 तास असतो. वाघुलीवरून पुण्यात यायला तास 1.5 तास असतो. हे कशामुळे घडलं? हे घडलं की या कारखानदारीच्यामुळं वाढलेल्या प्रगतीच्यामुळे. आणि म्हणून आता माझ्याकडे सत्ता राज्याची आल्याच्या नंतर एक धोरणात्मक निर्णय मी घेतला की कारखानदारी केंद्रित होऊन द्यायची नाही. झाली पुण्यात ठीक आहे, आता पुणं नाही तर कुठं काढूया? जेजुरीत काढूया, बारामतीत काढूया, इंदापूरला काढूया, रांजणगावला काढूया, चाकणला काढूया, शिरवळला काढूया. आणि ही कारखानदारी आज विकेंद्रित स्वरूपात झाली. त्यामुळे त्या भागातल्या तरुण लोकांना त्यांच्या हाताला काम मिळालं. चित्र बदललं. कारखानदारी उभी राहिली. रांजणगावला गेल्याच्या नंतर लक्षात येत नाही पण कुठं जगाच्या अनेक देशाचे कारखाने तिथं. मला आठवतं आहे की मी मुख्यमंत्री असताना एक दिवशी नगरवरून पुण्याला येत होतो आणि माझ्याबरोबर त्यावेळेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब फिते हे माझ्या गाडीत होते. आणि आम्ही येत असताना रांजणगावच्या तिथं आल्याच्या नंतर मी बापूसाहेबांना विचारलं की हा तुमचा तालुका आहे, ही सगळी जमीन पडलेली दिसते, कोणतं पीक घेता येतं तुम्ही? त्यांनी सांगितलं कुसळाशिवाय काही होत नाही. म्हणजे कुसळ होत असेल तर इथं कारखानदारी काढली तर चालेल का? चालेल नाही. दुसऱ्या दिवशी बैठक घेतली. कलेक्टरनं सूचना दिल्या, जमीन ताब्यात देत असतील तर द्या. लोकांनी विरोध केला. मी स्वतः तिथं गेलो. विरोध केल्याच्या नंतर त्यांना विचारलं काय तक्रार काय तुझी? त्यावेळी आमचा भाव जो निघतो रेडी एकरनी तो 3,000 एकर आहे, आम्हाला 5,000 पाहिजे. मी तिथंच निर्णय केला कलेक्टरना की त्यांना 10,000 देऊन टाका, प्रश्न संपला. आणि त्यामुळे कुणीही विरोध केला नाही. आणि त्याचा परिणाम आज तुम्ही रांजणगावमध्ये
समोर गणपतीचं दर्शन घ्या आणि उजव्या बाजूला आत जा, तुम्हाला काय जग दिसेल, जगाच्या अनेक देशाचे कारखाने दिसतील. हे चित्र आज त्या ठिकाणी बदललं. हे ईश्वरांची गरज. नंतर माझ्याच डोक्यामध्ये हे आलं की आता पुण्याच्या आजूबाजूची गर्दी ही कमी कशी करायची, नवीन कारखानदारी आता कशी आणायची आणि कोणची आणायची. आणि त्याच्यामध्ये आम्ही निकाल पहिल्यांदा घेतला हिंजवडीचा. हिंजवडीला आमचे सरकारी विजयराव नवले यांच्या नेतृत्वाखाली एक साखर कारखाना त्या ठिकाणी निघत होता. मला त्याच्या भूमिपूजनात बोलवलं. माझ्या डोक्यात दुसरंच काहीतरी होतं. मी भूमिपूजनाला गेलो, कुलर मारली आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार नाही. म्हणजे भाषीच आहे, कशाला ह्याला बोलवलं. कुलर मारली, नारळ फोडला, कारखान्यासाठी बोलवलं आणि भाषणात सांगतात होणार नाही. म्हणजे तुम्हाला मी 30-35 एकरावर मैलावर जागा देतो, कारखाना तिथे काढा. आणि तो त्यांनी मान्य केला. विजयराव नवलेनं मोठं वन दाखवलं आणि त्यांनी मान्य केलं. आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी ऐकी आली, आज तुम्ही हिंजवडीला, तुम्ही न्यूयॉर्कला गेलं असं वाटेल. त्या ठिकाणी हजारो मुलं मुली आज त्या ठिकाणी काम करतात. सवन हिंजवडी आणि तो भाग बदललेला आहे. आणि हेच चित्र वाघोलीच्या अलीकडे होणार आहे. आणखी काही दिवसांनी जे कारखाने, विशेषतः आय टी इंडस्ट्री ही त्या ठिकाणी येते, त्याचे चमत्कार हा दिसेल. आणि हेच चित्र चाकणच्या आजूबाजूला आपण सगळ्यांनी. पण याच्यातून एका गोष्टीचा विचार हा तुम्ही आम्ही सगळ्यांना बसून करावा लागेल, आणि तो म्हणजे कंजेशन. याचा अर्थ एका विशिष्ट वेळेमध्ये प्रवासाला जात असताना वाहनांची गर्दी. आज इथून जायचं म्हणजे कठीण आहे, चाकणवरून यायचं कठीण आहे संध्याकाळच्या वेळेला. कालच मी अहमदनगरवरून येत होतो आणि वाघोलीच्या पुढे गेल्याच्या नंतर खराजीपर्यंत काय चित्र होतं. आता माझी गाडी पोलिसची काढली त्यामुळे ठीक आहे, पण बाकीच्या लोकांना तासात 2-2 तास थांबावं, त्यांच्या वेळेचा अपव्यय होतं. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सुद्धा एक प्रकारे विकासाच्या दृष्टीने वाईट होत असतो. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि ते करायचं असेल तर स्थानिक विकासाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करणं हे सूत्र विसरून चालणार नाही. आणि विवेकांचं वैशिष्ट्य हे की बाकीचे काही गोष्टी असतील पण विकासाच्या कामासाठी लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन सहकार्य करून प्रश्नाची सोडवणूक करतात. मला आठवतं आहे इथली शिक्षण संस्था, आता मीच अध्यक्ष होतो त्याचा, आहे का अजून? आहे अजून. त्या शिक्षण संस्थेत मला आठवतं अशीच एक बैठक होती आणि गावामध्ये चर्चा झाली. आणि चर्चा झाल्याच्या नंतर काही शैक्षणिक केंद्र इथं वाढवलं पाहिजे ही मागणी या ठिकाणी केली गेली. आम्ही काही लोकांचे सन्मानित वाढलं. महाराष्ट्रामध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये शिल्के नावाची एक मोठी कंपनी, त्यांना विनंती केली. मला वाटतं त्यांनी एक शाळा इथं बांधून दिली. त्याच्यानंतर आमचे एक दिल्लीचे मित्र होते, मुंबईचे मित्र होते, ते संगीत तर त्यांना विनंती केली. त्यांनी विवेकांचं पाहिलंही नव्हतं, पण नंतर त्यांनी या ठिकाणी वास्तू बांधून ठेवली. आणि त्याच्यानंतर माझा एक वर्ग मित्र सायरस पुनावाला, त्यालाही कानाला सांगितलं. त्यांनी इंग्लिश मिडियमची उत्तम शाळा या ठिकाणी केली. आणि मी बघतो कधी कधी मी रस्त्याने जात असताना
ही तुम्हाला दिसत नाही. पण शाळेतून बाहेर येणारी किंवा जाणारी मुलं मुली ही दिसायला गाडी थांबवतो आणि त्यांना 2 प्रश्न विचारतो. आणि मला एक गोष्ट बघायला मिळतं की त्या पुन्हा स्कूलमधून बाहेर आलेली मुलं मुली सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाची आणि आत्मविश्वासाने बोलतात, इंग्रजीत बोलतात. हे तिथं बदलते आणि त्याचं कारण व्यवसायाच्या बरोबर शैक्षणिक दालन विकेंद्रित स्वरूपामध्ये उभं करायला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, त्यामुळे हे त्या ठिकाणी घडू शकतो. आणि याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आज संस्था ह्या नीट चालल्या पाहिजे. संस्थेची चर्चा न केलेली आम्ही काही निर्णय घेतले. ते निर्णय फायद्याचे आहेत, पण काही लोकांना त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे सत्ता असताना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांच्यामध्ये महिलांना आरक्षण ठेवलं. सुरुवातीला काय झाला? हा जो कायदा ज्यावेळी मी केला त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये आम्हा लोकांना मार बसला. मी नंतर चौकशी केली की काय मार बसला. भरूर तालुक्यामध्ये जात असताना एके ठिकाणी पारावर 10-20 माणसं बसली होती. मी गाडी थांबवली. त्यांना विचारलं काय केलं निवडणुकीत. नाही आम्ही तुमचेच आहे, पण यावेळेला म्हणजे दुसरं केलं. म्हणजे काय केलं? नाही म्हणजे गेली 30 वर्ष आमच्या घरात सरपंचकी होती, आता तुम्ही कुठल्या बाईला सरपंच केलं आणि म्हणजे आम्हाला तिथं मागं जावं लागतं. म्हणजे जाऊ नको, पण आपल्या हातातली सत्ता गेली ते त्या काळात लोकांना आवडलं नाही. पण आज ते चित्र नाही. आज इथं स्त्री आणि पुरुष याच्यातलं अंतर राहिलेलं नाही. थोडं अंतर ऐकतो मी, खरं खोटं माहीत आहे की 5 वर्षाचा जो काळ असतो तो वाचून घेता तुम्ही. 1 वर्षासाठी वगैरे असं काय आहे कायचं. तिथलंच मी ऐकलं आहे. तर शक्यतो हे चाललं पाहिजे. जबाबदारी कोणाला द्यायची त्याचा निर्णय तुम्ही घेतला. एक कालखंड संस्थेपर्यंत त्यांच्या मागं उभे राहा. त्यांच्या मागं उभं राहून विकासाच्या कामाला गती द्या. आज या ठिकाणी हे ग्राम सचिवालय बांधलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे की अतिशय उत्तम वास्तू आहे, देखील वास्तू आहे, गावाच्या सौंदर्यात भर आहे. पण ही वास्तू देखील याचा आनंद तुम्हाला मला आहे. पण ज्या ग्रामस्थाचा प्रश्न आहे तो प्रश्न सहज तिथं सुटला तर त्याला त्या वास्तूच्याबद्दल अधिक आदर वाढेल. आणि म्हणून जे कोणी सत्य देतील, ज्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी त्या दृष्टीनं काम करावं एवढीच लोकांची अपेक्षा आहे. अधिक बोलण्याचा हा प्रसंग नाही. मला मुंबईला जायचं आहे. मला आनंद आहे की आज या निमित्तानं येता आलं. एक ग्रामपंचायतीचं नेतृत्व ऋतुजा आणि त्यांच्या सगळ्या भगिनी सहकारी करतात. याचा अतिशय अनापासून आनंद झाला. संधी मिळाली तर कर्तृत्वाच्या बाबतीत स्त्री कधी मागं जात नाही. संधी द्यायला पाहिजे. मी नेहमी सांगतो की आम्ही 7 जण भाऊ एका कुटुंबामध्ये. आणि माझी आई ही कर्तव्यबाई होती. 1936 साली काँग्रेसच्या तिकीटावर लोकलवर निवडून आली आणि तेव्हा जिल्ह्याला 1 जागा असायची व्हायला. पण त्या काळातसुद्धा आम्ही सगळे पुण्याला शिकायला. आमची आई काठ्याच्या वरीला राहून रोज सकाळी एसटीनं आमच्या जेवणाचा डबा वाचवायची आणि त्याच्यानंतर आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं लोकलवरची बैठक असली की ती बैठक सोडली की आमच्या कॉलेजला जाऊन आम्ही काय उसापती करतो आहे हे बघायचं. नक्की अभ्यास करतो का नाही, नाहीतर काय काय त्याच्या खोलात जात नाही
हे बघायचं. पण त्याचा फायदा मी एक सांगतो की ज्या घरात 7वी फास शिक्षण नव्हतं, माझे मोठे बंधू हयात नाहीत, लॉग LLB होतं, दुसरे कृषी पदवीधर होते अप्पासाहेब, तिसरे अजित चौधरी, तेही या सगळ्या क्षेत्रात काम करत होते. त्याच्यानंतर ते अमेरिकेला जाऊन इंजिनियर म्हणाले, इथं इंडस्ट्री काढली. त्याच्यानंतर इंग्लंडला जाऊन आर्किटेक्ट झाले, इथं व्यवसाय सुरू केला. राजकारणात पडल्यामुळं या सगळ्या कामात वाया गेलेला एक मुलगा होता, त्याचं नाव शरद पवार. आणि त्याच्यानंतर धाकटे भाऊ होते, ते सकाळच्या चेअरमन आहेत. या सगळ्या संस्था उभ्या करायला दृष्टी कुणाची होती तर आईची होती. आणि असेच असते कधी कधी गंमत असते की आम्हा 7 भावांच्यामध्ये 3 लोक पद्मश्री आणि पद्मभूषण आहेत. ती संधी कधी मिळत नाही. आणि त्यामुळे मातेचे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि मातेचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतील तर समाजामध्ये मातेची स्त्रीची प्रतिष्ठा ही जाणीवपूर्वक सांभाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. समाज बदलतो, बदलेल त्याचा आपला पूर्ण विश्वास आहे. याच रस्त्याने आपण जायचं ही भूमिका घेऊया. मी काही अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. मला आनंद आहे की या सगळ्यांच्या समेत आज या ठिकाणी तुमच्याशी सुसंवाद करण्याची संधी मिळाली. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.